मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही सर्व? मजेत ना? मजेतच राहायला हवं. हसायचं, आनंदी राहायचं आणि निवांत जगायचं आणि खूप खूप फिरायचं. मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल तुम्ही, आम्ही शाळेतले 4 मित्र मिळून देवगडला आलो होतो. आमची मैत्री जवळजवळ 1991 पासूनची आहे. ही मैत्री सर्वांनी टिकवून ठेवा. मैत्री खूप सुंदर आहे. ते एक सुंदर नातं आहे. चला मग तर आज आपण चाललो आहोत विमलेश्वर मंदिराजवळ आणि हा सोबत हिरवागार निसर्ग बघत बघत पुढे जाऊया. आम्ही जामसंड्यामध्ये मित्राच्या घरी उतरलो. जामसंड्यावरनं विमलेश्वर मंदिर जवळजवळ 6 ते 7 किलोमीटरच्या अंतरावर आहे. मंदिराकडे जाण्याचा मार्ग अगदी नयनरम्य आहे आणि डोळ्यांना भुरळ पाडतो. सुंदर आणि शांत निसर्ग बघत बघत आम्ही पुढे वाडातर ब्रिजवर पोचलो. कधी काळी कोकणाच्या शांत किनाऱ्यांवर श्रद्धा, भक्ती आणि इतिहास या तिन्हींचा संगम झाला आणि त्यातून जन्माला आलं एक पवित्र ठिकाण, श्री विमलेश्वर मंदिर. आज आपण त्या स्थळाचा अनुभव घेणार आहोत. श्रद्धेच्या वाटेवरचा हा सुंदर असा प्रवास. जामसंड्यावरनं काही मिनिटाचा प्रवास करत आम्ही मंदिरापाशी पोचलो. श्रीदेव विमलेश्वर मंदिर हे एक जागरूक देवस्थान आहे. देवगड तालुक्यात वाडे या गावी हे वसलेलं आहे. हे मंदिर म्हणजे प्रत्यक्षात एक कोरीव लेणेच आहे. 15 मीटर उंच व 100 मीटर लांब अशा कातळी खडकात हे मंदिर कोरलेलं आहे. या मंदिरात महाशिवरात्रीचा उत्सव 7 दिवस चालतो. महाकृष्णदशमी या दिवशी श्री विमलेश्वर पालखी मंदिरात आणली जाते. दशमीपासून अमावास्येपर्यंत रोज रात्री पालखीसोबत भक्तगण मंदिराला प्रदक्षिणा घालतात. प्रदक्षिणा घातल्यानंतर कीर्तनाचा कार्यक्रम असतो. मंदिराकडे जाताना पहिलं काळभैरवाचे मंदिर लागतं आणि नंतर गणपतीचं. मग दर्शन घेऊन आपण पुढे जातो. हे शिवमंदिर जांभळी काळकी खडकात कोरलेलं असून आत 3 स्तर, अंगण, सभामंडप आणि गाभारा आहे. मंदिराच्या दोन्ही बाजूस 2 हत्ती कोरलेले आहेत व त्यांच्या शेजारी दीपमाळा आहेत. मंदिराच्या जवळून वरील बाजूने वाहतुकीचा मार्ग जात असल्याने मंदिराच्या सभोवतीलचा कडा सुमारे 30 फूट खोदून चर काढलेला आहे. हे सुंदर शिवमंदिर प्रत्येकाने एकदा तरी पाहण्यासारखे आहे. मुंबईहून जाताना मुंबई विजयदुर्ग एसटी बसने वाडे गावात आंबेडकर चौक येथे उतरून 5 मिनिटात येथे पोहोचता येते. विमलेश्वराच्या मंदिराभोवती दाट वनराई आहे. आकाशाकडे झेपवणारे उंच उंच माड, पोपळी आदी झाडे मन लुभावून टाकतात. परिणामी तेथे कमालीची शांतता व शीतलता जाणवते. डोंगराच्या पायथ्याशी अखंड कातळात कोरलेल्या कलाकृतीतून मंदिर साकारलेले आहे. या मंदिराचे पहिले वैशिष्ट्य म्हणजे मंदिराच्या खालच्या बाजूने बारमाही वाहणारा ओहोळ आहे. या मंदिराचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे पावसाळ्यात ज्यावेळी ओहोळाचे पाणी गढूळ होते त्यावेळी मंदिराच्या उजव्या बाजूला असलेल्या हत्तींच्या पायथ्याजवळून एक झरा आपोआप सुरू होतो. या झऱ्याचे पाणी स्वच्छ, मधुर व थोडेसे दुधाच्या रंगाचे असते. स्थानिक लोक या झऱ्याला प्रेमाने गंगा आली असे म्हणतात.
शिवलिंगामागे भगवान शंकराची संपूर्ण काळ्या दगडाची पिंड आहे. हे शिवलिंग स्वयंभू आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन आम्ही महादेवाचं दर्शन घेतलं आणि मनातली सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे असं महादेवाकडे मागणं मागितलं. कोकणच्या पारंपरिक वास्तुकलेत बांधलेलं हे मंदिर नुसतं पाहिलं तरी मनाला शांतता लागते आणि हा निसर्ग काही औरच. मंदिराच्या खाली आल्यावर हा आपल्याला समोर ओहोळ दिसतो. त्या ओहोळाजवळ आम्ही खूप सुंदर अशी फोटोग्राफी केली आणि शांत क्षण अनुभवले. खूप छान वाटतं. मनाला अगदी नवीन ऊर्जा मिळते. श्रद्धेचा हा प्रवास इथेच थांबत नाही, कारण जेव्हा मन शांत होतं तेव्हाच खरी यात्रा सुरू होते. श्री विमलेश्वर महाराज आपल्यावर सदैव कृपा ठेवत आणि जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असाल, ह्या मंदिराची ही गोष्ट आपल्या मनाशी जुळल्यास समजा श्रद्धेचा हा संदेश पोचलाच.